हे गाइज, हॅलो, मी स्वाती अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल एस टू ट्रॅव्हल। दीदी आणि भाऊंचे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलोय मधुबन ग्रीन या रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी। हे रेस्टॉरंट आहे बदलापूर ईस्टमधल्या प्रपोज पनवेल हायवे रोडवर। अगदी स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे। इथला फूड, स्टाफ आणि मुख्य म्हणजे या रेस्टॉरंटचं फॉरेस्ट थीम पाहण्यासाठी आम्ही आलोय। एंटर करताच बार सेक्शन आहे आणि फर्स्ट फ्लोअरला फॅमिली रेस्टॉरंट आहे, जिथे जाण्यासाठी लाकडाच्या स्टेअर्स आणि बाजूने दगडांच्या भिंती बनलेल्या आहेत। झाडांच्या फांद्या आणि लाकडाचे बांबू हे बघताना खूप सुंदर वाटत होतं। पानांनी वेलीने बनवलेली छत, पाण्याचे धबधबे, बांबूने बनवलेले डायनिंग टेबल, खुर्च्या, झाडांमध्ये असलेली या ग्रीनरीमध्ये खूप फ्रेश वाटत होतं आणि निसर्गाच्या सानिध्यात आपण जेवणार यातच खूप मजा येत होती। सिटिंग अरेंजमेंट खूप चांगलं आहे, IPL लागलेली आणि इथे वर 2 डायनिंग टेबल आहेत। आम्हाला जो टेबल दिलेला त्याच्या खाली मस्त फिश टँक होतं। हा त्यांचा मेन्यू कार्ड आहे। इथे व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन मिळतील। आता ॲनिव्हर्सरी बोलल्यावरती सेलिब्रेशन तर पाहिजेच ना, म्हणून ऑर्डर करून झाल्यावर आम्ही केक कटिंग करून घेतला। सगळ्यात आधी आम्ही स्टार्टर्स मागवलं, त्यामध्ये व्हेज क्रिस्पी आणि स्प्रिंग रोल असे 2 आयटम मागवलेले। खूप टेस्टी आणि ज्युसी होते आणि मेन म्हणजे त्यामध्ये एक स्मोकी फ्लेवर होता, त्यामुळे ते खाताना खूप टेस्टी लागत होतं। मेन कोर्समध्ये आम्ही ऑर्डर केलं पनीर टिक्का मसाला, पनीर अंगारा, त्यानंतर बटर रोटी आणि बटर नान। यांचा पनीर टिक्का मसालाही तेवढाच चांगला होता, माझ्या घरच्यांना आवडलं, पण मला त्यापेक्षा पनीर अंगारा जास्त आवडलं कारण ते स्पायसी होतं। त्यानंतर मग आम्ही ऑर्डर केलं यांचा व्हेज दम बिर्याणी आणि तीही खूप टेस्टी होती।
सो ओव्हरऑल माझ्याकडून 5 आउट ऑफ 5 स्टार्स आहेत या हॉटेलसाठी, कारण यांचा स्टाफ, यांचं फूड आणि यांचा ॲम्बियन्स खूप सुंदर आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि खूप फ्रेश वाटतं इथे येऊन. त्यामुळे जर तुम्ही कधी बदलापूरला आलात तर नक्की या हॉटेलला भेट द्या, नक्कीच तुम्हालाही आवडेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.